स्क्रब टायफस या संसर्गजन्य आजाराने या वर्षातला पहिला बळी अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर गावामध्ये गेलेला आहे। उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सतत ताप येत असल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। तपासणीमध्ये स्क्रब टायफसचा संसर्ग असल्याचं निदान झालेलं होतं। सविस्तर पाहूयात। अमरावतीत स्क्रब टायफस रोगाने एकाचा मृत्यू, जिल्ह्यात 6 रुग्ण आढळल्यानं खळबळ, जिल्हा आरोग्य यंत्रणा झाली सतर्क। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर येथील 65 वर्षीय तिरलिंग पवार यांचा स्क्रब टायफस या दुर्मिळ आजाराने मृत्यू झालाय। त्यांच्या पत्नी मंदा पवार आणि मुलगी राशी पवार यांनाही या आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर जिल्ह्यात एकूण 6 लोकांना या रोगाची लागण झाल्याचं आढळल्यानं खळबळ माजली आहे। श्री तिरलिंग पवार, वय 70 वर्ष, राहणार जगतपूर, प्राथमिक आरोग्य केंद्र पापड, तालुका नांदगाव खंडेश्वर या रुग्णाचा दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती येथे स्क्रब टायफस या आजाराने मृत्यू झाला। सदर पेशंटचे आम्ही सॅम्पल पाठवले होते आणि सॅम्पलचे रिपोर्ट आम्हाला 3 दिवसाअगोदर पॉझिटिव्ह आढळून आले। याच अनुषंगाने आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांची स्क्रब टायफस करिता एक VC आयोजित करण्यात आली होती। या घटनेनंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जगतपूर गावात उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली। गावात आरोग्य यंत्रणा तळ ठोकून आहेत। लोकांमध्ये या रोगाबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली। स्क्रब टायफस म्हणजे नेमकं काय? नागरिकांमध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला। आता माझी आई आणि माझी जी बहीण आहेत राशी पवार, ते इरविन दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, वार्ड नंबर 1 आहेत आणि त्याच ठिकाणी सुद्धा व्यवस्थित त्यांच्यावर इलाज चालू नाही आहेत। आमची विनंती आहे की आरोग्य विभागाला की त्यांनी त्यांची काळजी घ्यावी, त्यांच्यावर चांगला उपचार करावा। स्क्रब टायफस हा ऑरिएंटिया सुसुगामुशी नावाच्या सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा आजार। स्क्रब टायफसला कारणीभूत ठरणारा कीटक गवतावर आढळतो। त्याच्या अंड्यातून अळी जन्माला येते, तिच्या चाव्यामुळे हा आजार होतो। हा जीवाणू गवतामध्ये आणि झुडपांमध्ये राहणाऱ्या माईट नावाच्या किड्याच्या शरीरात असतो। हा किडा चावल्यावर जीवाणू मानवी रक्तप्रवाहात जातो। काही दिवसात आजाराची लक्षणं दिसतात। तर आजाराची लक्षणं आणि निदान काय आहे तेही पाहूया। साधा डास किंवा पिसू चावल्यासारखा हा चावा वाटतो, पण दुर्लक्षामुळे नंतर रुग्णाची प्रकृती गंभीर बनू शकते। शेतकरी, कामगार, जंगलात जाणारे मजूर यांना हा किडा चावण्याची शक्यता जास्त असते। आजाराची सुरुवात साध्या तापापासून होते। सुरुवातीला डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, थंडी वाजणे अशी लक्षणं असतात। शरीरावर किडा चावलेल्या त्या ठिकाणी काळसर डाग दिसतो। हा डाग स्क्रब टायफसचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानलं जातं। आजार गंभीर झाल्यास रुग्णाला श्वसनाचा त्रास होतो, रक्तदाब घटतो आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो। अमरावती जिल्ह्यात या रोगाचे 6 रुग्ण आढळले। तर ग्रामीण गावातील बहुतेक नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्यानं शेती काम करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागानं त्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।